नमस्कार. महाराष्ट्र कृषी बातम्यांच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट शेतकऱ्यांच्या फायद्याच्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत. कर्जमाफीची मोठी घोषणा आहे, बाजारभावात मोठी उलथापालट आहे आणि हवामानाचेही काही महत्त्वाचे इशारे आहेत. चला या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया. तर आजच्या हेडलाईन्स काय आहेत? सगळ्यात आधी राज्य सरकारची तब्बल 2 लाख रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी. त्यानंतर लातूरच्या बाजारात तुरीचे भाव 8,000च्या पार गेले आहेत. विदर्भात उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाचाही इशारा आहे. आणि हो, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक मोठा मास्टर प्लॅन तयार होतोय. चला एक एक करून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. चला तर मग सुरुवातच करूया त्या सर्वात मोठ्या बातमीने, जिचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. ही एक खरंच खूप मोठी आणि ऐतिहासिक घोषणा आहे. आणि तो आकडा आहे तब्बल 2 लाख रुपये. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. ही एक अशी घोषणा आहे ज्याच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ होणार आहे. पण थांबा, ही केवळ एक कर्जमाफी नाहीये. याच्यामागे सरकारचा उद्देश आहे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणं. म्हणजे काय? तर जमिनीच्या नोंदी कर्जाच्या ओझ्यातून पूर्णपणे मुक्त करणं. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल आणि येणाऱ्या हंगामासाठी एक नवी कोरी आर्थिक सुरुवात करता येईल. आता कर्जमाफी तर आहेच, पण त्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर सरकारने शाश्वत शेतीसाठी मदतीला मंजुरी दिली आहे आणि कृषी विज्ञान केंद्रांमार्फत विशेष प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. चला आता आर्थिक मदतीनंतर वळूया थेट बाजारपेठेकडे. कारण शेवटी हातात किती पैसे येतात हे बाजारभावावरच ठरतं, नाही का? तर मग मार्केटमध्ये नक्की काय सुरू आहे? आज आपलं लक्ष आहे 3 मुख्य पिकांवर: तूर, कापूस आणि कांदा. या तिन्ही पिकांच्या उत्पादकांसाठी काही खूप महत्त्वाचे अपडेट्स आहेत. तर बघा, लातूरच्या बाजार समितीत तुरीचे भाव किमान आधारभूत किमतीच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक दिलासादायक बातमी आहे. ज्यांचा कापूस अजून विकायचा बाकी होता त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे, कारण खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि हो, कांदा निर्यातदारांसाठी नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे निर्यातीला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैसा आणि बाजारभाव तर महत्त्वाचा आहेच, पण या सगळ्यांचा खरा आधार आहे हवामान आणि पाणी. चला पाहूया त्या आघाडीवर काय परिस्थिती आहे. इथे ना 2 अगदी वेगवेगळ्या पण महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. एका बाजूला विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे. अमरावती तर देशातलं सर्वात उष्ण शहर ठरलंय आणि तिथेच वादळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला पालघरमध्ये वाढवण बंदर महामार्गासाठीच्या भूसंपादनाचा दर कमी असल्यामुळे शेतकरी जास्त भरपाईसाठी आंदोलन करत आहेत. आणि पाणी टंचाईच्या मुद्द्यावर सरकार एक दुहेरी धोरण वापरताना दिसते. एकीकडे सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत, ज्याचा फायदा लगेचच शेतीला होईल. आणि दुसरीकडे समस्येच्या मुळावरच घाव घालण्यासाठी, पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी जलसंधारणाचा एक मोठा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. तर आपण आर्थिक, बाजार आणि हवामानाच्या वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या, पण ह्या सगळ्या विखुरलेल्या तुकड्यांना एकत्र जोडल्यावर नक्की काय चित्र समोर येतं? चला हे समजून घेऊया. खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या घोषणा आणि योजना म्हणजे फक्त सुट्टे निर्णय आहेत की यामागे सरकारचा काहीतरी एक मोठा विचार आहे? आणि ह्याचं उत्तर दडलं आहे एका मोठ्या रणनीतीमध्ये. या केवळ वेगवेगळ्या बातम्या नाहीत, तर हे सगळं शेतकरी विकासाच्या एका मोठ्या योजनेचे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. सरकारची रणनीती ही तात्पुरता दिलासा आणि दूरगामी नियोजन या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे. हे 3 स्तंभ आहेत. पहिला, आर्थिक सुरक्षा, जी 2 लाखांच्या कर्जमाफीतून आणि पीएम किसानच्या निधीतून येते. दुसरा आहे बाजार नियंत्रण, ज्यामध्ये कांद्याचे निर्यात नियम, कापसाला मिळालेली मुदतवाढ आणि तुरीचे वाढते दर येतात. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे पायाभूत सुविधा, ज्यात सिंचन प्रकल्प, जलसंधारण योजना आणि शाश्वत शेतीचं प्रशिक्षण येतं. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारची संपूर्ण रणनीती या एका वाक्यात दडलेली आहे: अल्पकालीन दिलासा आणि दीर्घकालीन नियोजन या दोन्हीवर भर. तर आजच्या विश्लेषणात इतकंच. अधिक कृषी अपडेट्ससाठी आमच्या सोबत जोडलेले रहा. पण जाता जाता एक मोठा प्रश्न उरतोच: या सगळ्या घोषणा कागदावरून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतील का? आणि त्यांचा खरा परिणाम आगामी पेरणीच्या हंगामात दिसेल का? यावर विचार नक्की करा. धन्यवाद. आणि जिल्हाधीशांना हजर राहण्याचे आदेश. केसी कॉलेजमध्ये बैठकीचं आयोजन.
म्हाडाचा मुंबईकरांना मोठा दिलासा. मुंबईतील 2,500 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार. मार्च महिन्याच्या अखेरीस जाहिरात निघणार. नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक. तापमानाचा पारा 38 अंशांवर. वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण.